पुणे रेव पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना सध्या पुणे पोलिसांच्या हे कस्टडीमध्ये आहेत आणि त्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी त्यांच्या हडपसर या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली। मात्र या पत्रकार परिषदेमध्ये पुणे पोलिसांचे काही कर्मचारी थेट या पत्रकार परिषदेत दाखल झाले होते। सिव्हिल ड्रेसमध्ये हे सर्व पोलीस या ठिकाणी आलेत आणि ही सर्व जी काही पत्रकार परिषद पार पडली त्यानंतर एकनाथ खडसे आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांना हे लक्षात आलं की पोलिसांची आपल्यावरती पाळत ठेवली जात आहे। जवळपास 7 ते 8 पोलीस हे घरात त्यासोबतच या घराच्या गेटच्या बाहेर सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित होते आणि एकनाथ खडसे यांनी तात्काळ लगेच पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माध्यमांना माहिती देखील दिलेली आहे की सरकारकडून अशा पद्धतीने आणि पोलिसांकडून माझ्यावरती पाळत ठेवली जात आहे। आपण पाहू शकतो हे एकनाथ खडसे देखील आत्ता या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्या घरातील इतर सदस्य देखील उपस्थित आहेत। रोहिणी खडसे देखील या घरामध्ये उपस्थित होत्या। त्यांना ही सगळी घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुणे पोलिसांशी संपर्क देखील साधला होता। मात्र जगदाळे नावाचे जे कोणी पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवल्याचं देखील या पोलिसांनी सांगितलेलं आहे। एकनाथ खडसे आत्ता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणासंदर्भात माहिती घेऊयात। खडसे साहेब, काही पोलीस आत्ता पत्रकार परिषदेमध्ये येऊन गेलेत आणि थेट तुमच्या घरात ते आले होते सिव्हिल ड्रेसमध्ये। तुम्ही आत्ता काही वेळापूर्वी त्याचा व्हिडिओ देखील मोबाईलमध्ये दाखवला। काय नेमका हा प्रकार आहे? काय मी आधीच शंका उपस्थित केली होती की माझ्या जावयाच्यावर पाळत ठेवली जात होती। त्यावेळेस ते सांगत होते पाळत ठेवलं होते तर लहान बाळ आहे काय मोठं बाळ आहे काय बरंचसं काही त्या ठिकाणी बोललं गेलं। पण जसे त्यांच्यावर रेकी करण्यात आली आणि पाळत ठेवण्यात आली तसे आता माझ्यावर पाळत ठेवण्याचं हे तर उदाहरण आता समोर आलं आहे। माझ्या घरामध्ये पत्रकार परिषद सुरू असताना या ठिकाणी पोलीस या ठिकाणी बसतात आणि ते पत्रकार परिषद टेप करतात। बाहेर 8-10 पोलीस येतात प्लेन ड्रेसमध्ये आणि ते माझ्यावर पाळत ठेवतात। हा काय प्रकार आहे? मी काय गुन्हेगार आहे का? मी काय चोर आहे, उच्चक आहे, बदमाश आहे? माझा काय संबंध येतो? आणि ज्यावेळेस त्या पोलिसांना विचारलं तर ते म्हणजे जगदाळेंनी आम्हाला पाठवलं तुमच्यावर पाळत ठेवायला, म्हणजे तुमच्यावर लक्ष ठेवायला। मी काय केलं आहे? मी फरार होणार आहे का कुठून? पोलिसांनी या ठिकाणी आणि मला वाटतं अशाच ठिकाणी प्रत्येक विरोधी पक्ष नेत्यांवरही असे पाळत ठेवून त्याचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करताय। असं काहीही केलं तरी आम्ही शांत बसणार नाही। जे सत्य आहे ते जनतेसमोर आणू। पोलीस पाळतसाठी म्हणजे पोलिसांचा गैरवापर होऊन राहिलेला आहे या ठिकाणी। 8-10 पोलीस पाठवायचे, घरामध्ये बसवायचे, हे काय चाललं आहे या राज्यामध्ये? तो व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे, तो जरा दाखवा बरं। कुठला तुम्ही तुमच्या काही कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ आहे? हे सारे पोलीस या ठिकाणी उपस्थित होते, माझ्या घरामधले उपस्थित। हाही एक पोलीस त्या घरामध्ये उपस्थित होता, म्हणजे एकच होता नव्हता असा 3-4 पोलीस घरामध्ये आले, 8-10 पोलीस बाहेर बसले। बाहेर बसून काही कंपाऊंडच्या बाहेर थांबले आणि साऱ्यांना त्यांनी सांगितलं की आम्हाला जगदाळेंनी सांगितलं तुमच्यावर पाळत ठेवा। आम्ही या ठिकाणी त्यासाठी आलेलो आहे। ते जगदाळेंशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते काही भेटू शकले नाही। कोण जगदाळे मला माहिती नाही। नाही, थेट म्हणजे तुमच्या घरात ते पत्रकार परिषदेला उपस्थित होते, त्यांनी काही शूटिंग देखील केल्याचं माहिती मिळते? नाही, त्यांनी घरामध्ये एकदम माझ्या बेडरूमच्या शेजारीच बसला ना। इथे जे बेडरूम आहे त्या बेडरूमच्या शेजारीच येऊन बसला। काही जण पूर्ण घरामधलं शूटिंग केलं। शूटिंग करत असताना लक्षात आलं की हा काय करतो याच्यामध्ये, आणि त्यानंतर लक्षात आलं प्लेन स्क्वॉडमधले सगळे पोलीस आहे। मोठ्या संख्येनं पोलीस होते, कमी नव्हते की 2-4-5 नव्हते पोलीस या ठिकाणी। घरामध्ये 3-4 पोलीस होते, बाहेर 7-8 पोलीस होते, म्हणजे 10-12 पोलीस याच्या ठिकाणी पाळत ठेवण्यासाठी, माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी। पोलिसांचा गैरवापर या राज्यामध्ये होऊन राहिलेला आहे। पण तुमच्यावर पाळत ठेवण्याचं कारण काय असेल? तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने सरकार असू दे किंवा पुणे पोलीस असू दे का तुमच्यावरती पाळत ठेवली जाते? मला असं वाटतं की या प्रकरणांपासून आता हे जे खेवलकरांचं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सरकार उघडं पडण्याची भीती आहे, कारण जाणीवपूर्वक केलेला ट्रॅप आहे। हेतू पुरस्कार यामध्ये असं गुंतवण्यात आल्याचं प्रकरण आता हळूहळू दिसतं आहे आणि यामधून आता काय निषेध हे अजून मला सांगता येत नाही। पण मला निश्चित त्या गोष्टीचा निषेध करावा लागतो की माझ्यासारख्यावर एवढे पोलीस ठेवून प्लेन ड्रेसमध्ये येऊन माझ्या घरामध्ये माझ्यावर पाळत ठेवण्याचं कारण काय आहे?
धन्यवाद. तर आपण ऐकलं की एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे की माझ्यावरती पोलिसांकडून पाळत ठेवली जात आहे, सरकारकडून पाळत ठेवली जात आहे. त्यांनी जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तो व्हिडिओ देखील आपल्याला दाखवलेला आहे आणि ज्या पद्धतीने हे जे प्रकरण घडलेलं आहे तो ट्रॅप होता आणि त्यामुळे सरकार कुठेतरी उघडं पडणार, यामुळे अशा पद्धतीचा हा कुठेतरी माझ्यावरती पाळत ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.